येस विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. सर्वांना सप्रेम जय भीम. सर्वांचं प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या विज्ञान विषय वर्गामध्ये स्वागत आहे. काल काही कारणास्तव सुट्टी झाली आपली. आपला टॉपिक शेवटच्या टप्प्यात आलेला आहे, रेडिओ ॲक्टिव्हिटीचा म्हणजेच किरणोत्सारिताचा. ओके, तर सर्वप्रथम ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का याच्यासाठी रिप्लाय करा एकदा विद्यार्थ्यांना. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का याच्यासाठी रिप्लाय करा. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. तर हा जो चॅप्टर आपण बघितला विद्यार्थ्यांनो, यामध्ये आपण लास्ट क्लासमध्ये केंद्रकीय ऊर्जा खास करून बघितलं होतं. यामध्ये केंद्रकीय विखंडन, न्यूक्लिअर फिशन, मग त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं श्रृंखला अभिक्रिया. ओके, मग अनियंत्रित श्रृंखला अभिक्रिया, नियंत्रित श्रृंखला अभिक्रिया, ह्या दोन बघितल्या होत्या. आणि त्यानंतर आपण केंद्रकीय सम्मिलन म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन, हे दोन अभिक्रिया आपण पाहिल्या. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता बिलकुल आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. तर याच्यामध्ये एक कन्सेप्च्युअल पोर्शन आहे, तो आहे कार्बन डेटिंगचा. तो आहे कार्बन डेटिंग. ओके, तर हे कार्बन डेटिंग काय असते हे तुम्हाला माहिती असावं लागेल. तर काय होतं की आपल्याला जुन्या काळचे जीवाश्म सापडतात. ओके, आपल्याला सृष्टीमध्ये वन सेकंड जुन्या काळचे म्हणजे आजपासून काही वर्षापूर्वीचे, काही हजार वर्षापूर्वीचे असे काही जीवाश्म सापडतात, म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर सापडतात. ऑर्गॅनिक कार्बन डेटिंग आपण ऑर्गॅनिक मॅटर्सच काढू शकतो. सर्वप्रथम हे कार्बन डेटिंग जे आहे, पहिले तुम्हाला हेडिंग लिहू द्या. कार्बन डेटिंग कार्बन डेटिंग ही एक प्रक्रिया आहे, ही एक प्रोसेस आहे. ज्या प्रोसेस मार्फत आपण काय करतो, तर या प्रोसेस मार्फत आपण आपल्याला सापडलेल्या जीवाश्माचा म्हणजे बायोलॉजिकल सबस्टन्सचा वयोमान काढतो. बायोलॉजिकल सबस्टन्सचा वयोमान काढतो. तर कसा काढतात हा वयोमान? तर सर्वप्रथम आपल्याला 2-3 गोष्टी यामध्ये पाहाव्या लागतील. तर एक उदाहरणावरून सांगतो मी तुम्हाला. जुन्या काळचा म्हणजे आज सपोज करा की एखाद्या ठिकाणी जमीन खोदली जात आहे आणि त्या खोदलेल्या जमिनीमध्ये आपल्याला एक हाड सापडलं. ठीक आहे, एखादी सांगाडा सापडला, स्केलेटन सापडलं, एखादी कवटी सापडली. तर आता ती कवटी किती जुनी आहे हे आपण कसं माहिती करणार? तर आपण ॲक्च्युली त्या मिळालेल्या हाडावरून डिसाईड करू शकत नाही की हे किती जुनी वस्तू आहे. पण जर आपण त्या हाडाच्या तुकड्याला किंवा त्या सांगाड्याला आपण कार्बन डेटिंग ही पद्धत अप्लाय केली तर आपण त्याचा ॲप्रॉक्सिमेट म्हणजे शक्यतोवर अंदाजी वयोमान काढू शकतो. तर हे एक कार्बन डेटिंग पद्धती आहे. त्याच्यात प्रोसेस काय असते ते आपण पाहूया. पण या अगोदर सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्हाला मी एक याबद्दल सांगितलं होतं, कार्बन 12 आणि कार्बन 14. हे कार्बनचे असलेले 2 वेगळ्या प्रकारचे अणू आहेत. ओके, म्हणजे कसं कार्बन 12 म्हटलं तर याच्यात काय होते, प्रोटॉन 6, न्यूट्रॉन 6 आणि इलेक्ट्रॉन किती राहतील? 6च राहतात. तर हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे तुम्हाला बघा मी या चॅप्टरच्या स्टार्टिंगमध्ये स्टॅबिलिटी बेल्ट शिकवला होता. स्टॅबिलिटी बेल्टमध्ये जे 20पेक्षा कमी वस्तुमान असलेले, 20पेक्षा कमी प्रोटॉन असलेले जे अणू होते त्यांच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या जर सारखी असेल तर ते अणू किरणोत्सारिता हा प्रकार दाखवत नाही, असं आपण पाहिलं होतं. पण जर हेच इथे बघूया, इथे कार्बन 14मध्ये प्रोटॉनची संख्या आहे 6 पण इथे न्यूट्रॉनची संख्या आहे 8. प्रोटॉन 6, न्यूट्रॉन 8. इलेक्ट्रॉनही 6च असतील, प्रोटॉन जेवढे असतात तेवढे इलेक्ट्रॉन असतात.
तर आता इथे आपण लक्षात घेतलं तर इथे आपल्याला न्यूट्रॉनची संख्या जास्ती मिळते आहे प्रोटॉनपेक्षा. तर याचा अर्थ काय झाला, हे 20च्या खाली प्रोटॉन असलेले अणु आहे, तर मग इथे न्यूट्रॉनची संख्या प्रोटॉनपेक्षा जास्ती असल्यामुळे काय होईल की इथे आपल्याला किरणोत्सारिता दिसून पडेल. तर हा जो कार्बन 14 आहे हा याला आपण कार्बनचा एक समस्थानिक म्हणतो. ते समस्थानिक म्हणजे आयसोटोप काय आहे ते आपण केमिस्ट्रीत पाहूच. पण हा जो आहे याच्यामधनं काहीतरी अल्फा बीटा गॅमा म्हणजे खास करून बीटा कण उत्सर्जित होत असतात. हा एक किरणोत्सारी रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स असल्यामुळे. आणि का बरं हा किरणोत्सारी आहे, कारण याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या प्रोटॉनपेक्षा काय जास्त आहे. तर हा जो कार्बन 14 आहे हा एक रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे आणि हा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आपल्या शरीरात आढळतो. हा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आपल्या शरीरात आढळतो. म्हणजे काय होते की आपल्या शरीरात कार्बन 12 पण असतं आणि कार्बन 14 पण असतं. हे कार्बन 12 कार्बन 14 हे आपण ग्रहण करत असतो खाण्यामधून, आपल्या खाद्यपदार्थामधून आपण ते ग्रहण करत असतो आणि ते उत्सर्जित पण बाहेर पण टाकत असतो आपण. तर होते कसं की सरते शेवटी आपल्या बॉडीमध्ये कार्बन 14 आणि कार्बन 12चा हा जो रेशो आहे, रेशो म्हणजे समजतो ना, C14:C12 हा जो गुणोत्तर आहे हा गुणोत्तर काहीसा काय राहतो, स्थिर राहतो, काहीसा स्थिर राहतो. ठीक आहे, म्हणजे आपण इंटेक घेत राहतो आणि तो रेशो मेंटेन राहते जोपर्यंत व्यक्ती काय जिवंत आहे तोपर्यंत. आता हा कार्बन 14 तयार कसा का होतो, तर हा जो आपल्याला नायट्रोजन 14 आहे, हा नायट्रोजन 14 है ना, नायट्रोजन 14, नायट्रोजनच समजा तुम्ही, नायट्रोजन 14 याच्यावर वैश्विक किरणाचा सतत मारा होत असतो. वैश्विक किरण म्हणजे काय, कॉस्मिक रेज. विश्वामध्ये काही असे विशिष्ट किरण आहेत, घातक किरण आहेत. ठीक आहे, कधी कधी आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये येतात आणि या कॉस्मिक रेजद्वारे आपल्या वातावरणामधलं नायट्रोजन काही अंशी कार्बन 14 मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे नायट्रोजन 14ला आपण कन्वर्ट करतो कार्बन 14 मध्ये. आणि हा कार्बन 14 काय होते, हा कार्बन 14 आपण किंवा जीवित प्राणी किंवा व्यक्ती हे ग्रहण करत असतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कार्बन 14 जात असतं. वैश्विक किरणांनी नायट्रोजन 14ला कशामध्ये कन्वर्ट केलं, कार्बन 14 मध्ये, आणि हे कार्बन 14 आपण घेत असतो. बरं, कार्बन 12 तर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये दिसूनच येतो. कार्बन 12 ही काही नवीन गोष्ट नाही आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये कार्बन 12 म्हणजे साधा कार्बन जो बिना किरणोत्सारी असलेला कार्बन आहे तो इंटेक आपला त्याच्यात सुरूच असते. ओके, जसं आपण फॉर एक्झाम्पल साखरी खाल्ली तर आपण इनडायरेक्टली कार्बन खातच असतो है ना. शुगर खाल्ली तरी कार्बन आपल्या पोटात जात असतं. आता काय होते की हे घेत असतो आपण आणि हा सापेक्ष प्रमाण काय असते, रिलेटिव्हली फिक्स्ड असते. आता जेव्हा हे वनस्पती किंवा प्राणी मृत पावतात तर त्याच्या शरीरात कार्बन 14चं येणं काय होते, थांबून जाते. म्हणजे आता कार्बन 14 कसं, आपण कोणताच कार्बन ग्रहण नाही करत. मृत झाल्यावर काय होईल की कार्बन इनटेक हा बंद होऊन जाईल. मग हा कार्बन इनटेक बंद होईल तर आता या रेशोकडे पाहू. सपोज जे काही जीवाश्म असेल, जे उरलेली डेड बॉडी आहे, त्या डेड बॉडीमध्ये हा रेशो आता कसा आहे, फिक्स झाला. कारण कार्बन 14 पण डेड बॉडीमध्ये आहे, कार्बन 12 पण डेड बॉडीमध्ये आहे. आता हा जो कार्बन 14 आहे हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे, किरणोत्सारी आहे. तर याच्यामधून बीटा कणांचे उत्सर्जन होत असते. रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे काय होते, बीटा कणांचे उत्सर्जन होत असते. आणि हा जो रेशो आहे, हा जो गुणोत्तर आहे, हा कमी जास्त व्हायला सुरू होते. म्हणजे बघा, अगोदर कसं होतं, अगोदरही रेशो होता आणि तो कॉन्स्टंट होता. कॉन्स्टंट कशासाठी होता, कारण आपण खाण्यापिण्यामधून हा रेशो, हा कार्बन 14 किंवा कार्बन 12 ग्रहण करत राहत असतो, आपण उत्सर्जितही करत राहत असतो है ना, वेस्ट प्रोडक्ट म्हणून. तर हा रेशो पहिले बॅलन्स राहतो. पण जसं डेड बॉडी तयार होते, डेड बॉडी तयार झाली तर हा कार्बन 14 कार्बन 12चा जो रेशो आहे तो बिघडायला लागतो.
बिघडतो कशामुळे? कारण कार्बन 14 हा किरणोत्सारी असल्यामुळे याच्यामधून बीटा पार्टिकल इमिट होत राहतात, त्याच्यासोबत गॅमा रेज म्हणून इमिट होत राहतात. तर बीटा पार्टिकल रेज होत राहतात आणि हा कार्बन 14 काहीसा कमी कमी होत जातो तर हा रेशो बिघडत राहतो. आता जेव्हा हा जीवाश्म सापडला, ही डेड बॉडी सापडली, याचं एखादी हाड सापडलं, सांगाडा सापडला, तर आपण त्यावेळेस त्याला स्टडी करायला घेऊन जातो आणि त्या ठिकाणी आपण कार्बन 14 कार्बन 12चा रेशो किंवा गुणोत्तर कॅल्क्युलेट करतो. म्हणजे डेथ झाल्यापासून तर ज्या वेळेपर्यंत हा जीवाश्म आपल्याला सापडेल, ओके, तोपर्यंत बीटा कण उत्सर्जित झाल्यामुळे हा रेशो बिघडलेला राहील. आणि जेव्हा ते जीवाश्म आपण आणू आणि त्याची स्टडी करायला निघू, तेव्हा हा रेशो आपण बघू, हा गुणोत्तर बघू. आता हा गुणोत्तर काहीतरी व्हॅल्यू देईल आणि ते व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून आपण अंदाजे सांगू शकू की हा ज्या डेड बॉडी, जो सॅम्पल आपल्याला सापडला आहे, जे हाड आपल्याला सापडलं आहे, त्याच्यामध्ये कार्बन 14 केव्हापर्यंत व्यवस्थित रेशोमध्ये होता आणि आता तो रेशो इतपत बिघडलेला आहे. तर मग आता त्याला किती काळ लोटून गेला? कारण आपल्याला माहित आहे की हा कार्बन 14 जो आहे, हा कार्बन 14 याचा जो अर्ध आयुकाल आहे, हा 5,730 वर्षाचा विद्यार्थी. तुम्ही इमॅजिन करू शकता की कार्बन 14चा जर एवढा सॅम्पल आपल्याकडे असेल, आणि जर आपल्याला या सॅम्पलचा अर्धा सॅम्पल करायचा असेल, म्हणजे याचा अर्धा आपल्याला करायचा असेल, तर इथून हे सॅम्पल इथपर्यंत आणून घेण्यासाठी आपल्याला 5,730 वर्ष वाट पाहावी लागेल. तर हा अर्ध आयुकाल प्रचंड आहे याचा. म्हणजे कार्बन 14चं जे हाफ सॅम्पल होण्यासाठी एवढा भयंकर कालावधी लागतो. तर आपल्याला, तुम्ही विचार करू शकता की एवढा मोठा अर्ध आयुकाल असल्यामुळे आपण हा रेशो जेव्हा बिघडतो तेव्हा मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट करून आपण त्या जीवाश्माचा वय इझिली काढू शकतो. आपण नाही, म्हणजे ते आर्किओलॉजिस्ट करतात, सायंटिस्ट करतात. तर ही एक नॉर्मल प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये आपण कार्बन डेटिंगचा वापर करून बायोलॉजिकल, बघा एक लक्षात ठेवायचं, इथे फक्त जीवाश्म, ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे ना, जीवाश्म, ऑर्गॅनिक सबस्टन्स यांचेच वयोमान काढू शकतो कार्बन डेटिंग. तर विद्यार्थ्यांनो, एकदा सांगा, हॅव यू अंडरस्टूड? एकदा रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो की हॅव यू गॉट कार्बन डेटिंग? अच्छा, एकदा सांगू, बरं, ओके, नो प्रॉब्लेम. मोहिनी, मी परत सांगतो, काय प्रॉब्लेम नाही. पुन्हा बघा, पुन्हा सिम्प्लिसिटीमध्ये एक रिव्हिजन मोडमध्ये सांगतो मी. आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीमध्ये मॅक्सिमम काही असेल तर ते कार्बन. ठीक आहे, हा जो कार्बन आहे ना, कोणी विचारलं कार्बन कुठे असते, तर त्याला असं विचारायचा प्रश्न थोडा दुसरा विचारणार, कार्बन कुठे नसते हे विचारणार. कारण तुम्ही जिकडे पाहाल, ज्या गोष्टीकडे पाहाल, प्रत्येक मॅक्सिमम 99 गोष्टीमध्ये आपल्याला 99% गोष्टीमध्ये आपल्याला कार्बन दिसून पडतं. ठीक आहे, कार्बन एक मूलद्रव्य आहे, याचा अभ्यास आपण केमिस्ट्रीमध्ये करणार आहोत, ओके, डिटेलमध्ये. आता हा जो कार्बन आहे, हा कार्बन 2-3 स्वरूपात अस्तित्वात आहे. हा कार्बन 2-3 स्वरूपात अस्तित्वात. त्याच्यातले 2 अस्तित्व आपण बघूया. एक आहे कार्बन 12 आणि एक आहे कार्बन 14. हे 2 प्रकारचे कार्बन आहेत. ते का बरं कार्बन 12, कार्बन 14 यांना का म्हणतो आपण? हे कार्बन 12 म्हणजे काय? याच्यात प्रोटॉनची संख्या 6 असते, न्यूट्रॉनची संख्या 6 असते. याच्यात प्रोटॉनची संख्या 6 असते पण न्यूट्रॉनची संख्या 8 असते. आता हे काय आहे? तर होते कसं, मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण स्टॅबिलिटी बेल्ट शिकलो होतो, स्टॅबिलिटी बेल्ट की का बरं किरणोत्सारिता दाखवतात काही पदार्थ, ते जेव्हा आपण शिकलो होतो तर ते किरणोत्सारिता जो कन्सेप्ट होता, तर ते जेव्हा 20 प्रोटॉन, आठवत असेल तुम्हाला, असा एक ग्राफ काढला होता आपण,
आणि त्याच्यामध्ये असं घेऊन असं घेतला होता आणि इथे आपण 20 लिहिलं होतं आणि इथे प्रोटॉनची संख्या होती. तर 20 प्रोटॉनच्या संख्येच्या आतमधले 20 प्रोटॉन आणि 20 न्यूट्रॉन असं म्हणतोय मी. तर 20 प्रोटॉन असलेल्या मूलद्रव्यांच्या अलीकडचे म्हणजे कमी प्रोटॉन असलेल्या मध्ये स्टॅबिलिटी कशी असते, तर जेव्हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या सारखी असते तर तो अणुकेंद्र काय असते, स्टेबल असते. तो केंद्र स्टेबल असते. पण जशी प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या बिघडायला लागते, म्हणजे खास करून न्यूट्रॉन जास्त असतात प्रोटॉन कमी, तर त्यावेळेस हे जे पदार्थ असतात हे काहीतरी वेगळा गुणधर्म दाखवतात. हे 20 पेक्षा खाली असलेल्यांसाठी लागू पडते की न्यूट्रॉनची संख्या प्रोटॉनपेक्षा काय जास्त आहे. आणि अशा वेळेस हे पदार्थ काय करतात, आपल्यामधून काहीतरी किरण बाहेर फेकत असतात, काहीतरी पार्टिकल्स बाहेर फेकत असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, किरणोत्सारिता म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणतो. तर हा रेडिओ ॲक्टिव्हिटी दाखवेल का 12? नाही, कारण 6 आहेत तर बॅलन्स झाले. इथे रेडिओ ॲक्टिव्हिटी दिसणार नाही, पण इथे दिसेल. म्हणून याच्यामधून कंटिन्युअस काय होईल, अल्फा, बीटा आणि गॅमा असे कण किंवा किरण बाहेर पडत राहतात. हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय की हा जो कार्बन 12 म्हणा किंवा कार्बन 14 म्हणा, हा जो कार्बन 12 आहे हा तर एकदम नॉर्मल सबस्टन्स आहे आपल्यासाठी. आपल्या बॉडीमधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये कार्बन 12 दिसतो आपल्याला. पण काही अंशी आपण कार्बन 14 सुद्धा ग्रहण करत असतो. तर हा कार्बन 14 कसा असतो, हा बनतो कसा, तर हा कार्बन 14 हा आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये वातावरणामध्ये, हे तर माहिती आहे आपल्याला, नायट्रोजन हा गॅस वायू जास्त आहे. नत्र वायू म्हणतो ना आपण त्याला, नायट्रोजन गॅस जास्त आहे. कॉस्मिक रेज कशा आहेत, त्यांना वैश्विक किरण म्हणतात. हे असं समजा पुष्कळदा गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगा असतात ना, त्यांच्या मध्यभागून निघतात किंवा हे कॉस्मिक रे विश्वामध्ये असे चालतच राहतात. तर जेव्हा कॉस्मिक रेज वातावरणाच्या संपर्कात येतात तेव्हा नायट्रोजन 14चे रूपांतर ते कशात करत असतात, कार्बन 14मध्ये रूपांतर करत असतात. नायट्रोजन 14चे कार्बन 14मध्ये रूपांतर होत असते. ही प्रक्रिया कंटिन्यू सुरू असते आणि आपल्याला कार्बन 14 सृष्टीमध्ये आढळतो. ठीक आहे. तर हा कार्बन 14 आपण ग्रहण करत असतो. म्हणजे कसं, आपण खाण्यापिण्यामध्ये कार्बन 12 तर जातच असते. आपण साखरी खाल्ली तर कार्बन 12 पोटात गेलं समजा, ओके. पण कार्बन 14 काही अंशी आपल्या बॉडीमध्ये या ना त्या माध्यमातून जात असते. आणि बॉडीमध्ये गेल्यावर हा जो गुणोत्तर आहे, आपल्या बॉडीमध्ये कार्बन 12 या कार्बन 14 आलं, तर मग याचा जो गुणोत्तर बनते जिवंत असता क्षणी, ते गुणोत्तर एक स्टेबल असते, कॉन्स्टंट असते. हे गुणोत्तर बिघडत नाही. आणि जर एक्सेस व्हायला लागला किंवा इनबॅलन्स व्हायला लागला तर आपली बॉडी ॲज अ वेस्ट प्रोडक्ट हे बाहेर काढून टाकते. म्हणजे हा रेशो जिवंत असताना प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये काय असते, कॉन्स्टंट असते. इथपर्यंत ओके. आता काय होतं, आता सपोज करा एक बॉडी आहे, ती जिवंत होती, त्या बॉडीमध्ये याचा रेशो मेंटेन होतो. बॉडी डेथ झाली. आता ती बॉडी काय होईल, तिला आपण जाळलं नाही, ती बॉडी अशी स्टोअर करून ठेवली. जसे इजिप्तचे ममी बनवायचे, इजिप्तचे लोक ममी बनवायचे ना, तशीच बॉडी स्टोअर करून ठेवली. आता होईल काय की कार्बन 12 तर आहे तिथे, कार्बन 12 नो डाऊट, जोपर्यंत आपल्या बॉडीचा हाडे आहे तिथं कार्बन 12 आहेच. स्टुडंट्स, ऑडिओ व्हिडिओ बघा एकदा क्लिअर आहे का, आता रिप्लाय करा. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का स्टुडंट्स? ओके, व्हेरी गुड. ओके. आता बघा, तर नायट्रोजन 14 कॉस्मिक रे च्या माऱ्यामुळे कार्बन 14 मध्ये झाला कन्वर्ट. कार्बन 14 कार्बन 12चा रेशो म्हणजे गुणोत्तर, सापेक्ष प्रमाण. हे प्रमाण कसं आहे आपल्या बॉडीमध्ये फिक्स असते. म्हणजे आपण ग्रहणही करत असतो, बाहेरही टाकत असतो, म्हणून बॅलन्सिंग टिकून राहते कार्बन 14 कार्बन 12ची. अचानक डेथ झाली आणि बॉडी आता डेड आहे. आता डेड बॉडी झाली तर यांचा इनटेक कमी होऊन जाईल, कमी म्हणजे बंदच होऊन जाईल. इनटेक म्हणजे आपण ग्रहण करणं बंद करून देऊ. म्हणजे आता जो गुणोत्तर असेल तो गुणोत्तर काय होईल, फिक्स होईल. जे काही असेल या गुणोत्तरावर असं घेऊन घ्या तुम्ही अंदाजाने काहीतरी 3:5. डेथ झाली त्यावेळेस 3:5 असं गुणोत्तर होतं.
3:5 असं गुणोत्तर होतं, असं मी गृहीत धरतोय, मी असं सांगत नाही. तर हे जे गुणोत्तर आहे स्टँडर्ड आहे ना. ह्युमन बॉडीमध्ये किंवा ॲनिमल्समध्ये असं गुणोत्तर फिक्स असते सपोज. आता हे जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर फिक्सच राहायला पाहिजे, कारण आपण यांना तर आतमध्ये ग्रहण करत नाही आहे आणि उत्सर्जितही करत नाही, तर हा रेशो कंटिन्युअसली फिक्स असला पाहिजे. पण यामध्ये होते काय की हा जो कार्बन 14 आहे, हा कार्बन 14 एक रेडिओ ॲक्टिव्ह आहे, म्हणजे किरणोत्सारी पदार्थ आहे. तर याच्यामधून बीटा कण, गॅमा किरण याचे उत्सर्जन हळूहळू सुरू असते. म्हणजे ही क्वांटिटी काय होते, कार्बन 14 कमी होते. अच्छा, उत्सर्जन झाल्यानंतर हा कार्बन 14 हळूहळू नायट्रोजन 14 मध्ये कन्वर्ट होणं सुरू असते. डेड बॉडी जेव्हा डिके होत असते ना, डिकम्पोज होत असते, तर कार्बन 14 जे आपल्या बॉडीमध्ये आहे त्याचं डिके होऊन बीटा पार्टिकल उत्सर्जन होऊन ते नायट्रोजन 14 मध्ये कन्वर्ट होत असते. म्हणजे सुरुवातीला कॉस्मिक रे N14ला C14 मध्ये कन्वर्ट करतात आणि बॉडी डेथ झाल्यावर बीटा पार्टिकलच्या इमिशन झाल्यानंतर कार्बन 14 नायट्रोजन 14 मध्ये कन्वर्ट होत असते. म्हणजे सायक्लिक प्रोसेस आहे. आता मला सांगा, जेव्हा याच्यामधनं काहीतरी बाहेर निघतात तर आता रेशो किंवा गुणोत्तर फिक्स राहील का? नाही. आता हा गुणोत्तर जो आहे हा बिघडायला सुरू होईल. बिघडायला म्हणजे याची व्हॅल्यू चेंज होत जाईल, याचं प्रमाण चेंज होत राहील. आता याचं प्रमाण चेंज होत राहते. त्याचसोबत आपल्याला दुसरी एक गोष्ट माहिती आहे की हा कार्बन 14चं अर्ध आयुकाल 5730 वर्षे. हे फिगर थोडीशी वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळी घेतली आहे, पण तुम्ही 5800 असं राऊंड फिगरमध्ये समजू शकता. 5600 ते 5800 असं तुम्ही अंदाजे घेऊन घ्या. ठीक आहे. तर हे एका पुस्तकामध्ये ही फिगर दिली आहे, तर आपण ही बांधूया. 5730 वर्ष हा अर्धायुग आहे. आता तुम्ही विचार करा की आमच्याकडे जर कार्बन 14चं 10 ग्रामही बॉडीमध्ये असेल, बॉडीमध्ये 10 ग्राम असेल आणि त्याचे 5 ग्राम व्हायला एवढे वर्ष लागतील. तर आपण काय करतो मग, हा प्रमाण आपल्याकडे असते स्टँडर्ड प्रमाण, आणि मग जेव्हा आम्हाला तो जीवाश्म सापडतो आम्ही तो प्रमाण घेऊन घेतो. आता समजा असं असेल, प्रमाण 2:9 झालं असेल, हे प्रमाण चेंज होऊन काही वर्षानंतर असं झालं असेल. आता या प्रमाणाला आणि या प्रमाणाला सोबत सोडवलं जाते, मॅथमॅटिकल इक्वेशन्स बनवून कॅल्क्युलेशन केले जातात आणि एक अंदाजमानाने ते जे जीवाश्म आहे, ती जी डेड बॉडी आहे त्याचं एक अर्ध आयुकाल नाही, त्याचं वयोमान आपण काढून घेतो. म्हणजे हे आणि हे, हा जुना रेशो स्टँडर्ड रेशो डेथच्या वेळेसचा, आणि हा नवीन रेशो जो आता प्रेझेंटमध्ये सापडला आहे आपल्याला, कार्बन 14 आणि कार्बन 14, या तिघांचं कॅल्क्युलेशन करून ते लोक काय करतात, त्या वस्तूचं अंदाजे वय काढून घेतात. ही जी प्रोसेस आहे विद्यार्थ्यांनो, यालाच आपण कार्बन डेटिंग म्हणतो. आणि ही प्रोसेस कोणी शोधून काढली तुम्हाला माहिती असेल, विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने ही पद्धत शोधून काढली. आणि म्हणून आम्हाला जे जीवाश्म सापडतात, जे वस्तू सापडतात, त्याचं आपण वायुमान नाही काय तर ॲप्रॉक्सिमेटली चांगल्याने करेक्ट काढण्याचा प्रयत्न करतो. जसं मी तुम्हाला मागच्या एका क्लासमध्ये सांगितलं होतं, इजिप्तमध्ये बॉडी जतन करून ठेवण्याचा एक प्रोसेस राहायची. कारण त्यांना असं वाटायचं, इजिप्त सिव्हिलायझेशनमध्ये त्यांना असं वाटायचं की मेल्यानंतर सुद्धा एक आयुष्य असते. म्हणून ते जे त्यांचे की किंग्स राहायचे, ते किंग्स स्वतःसाठी ममीफिकेशनची प्रोसेस पहिलेच करून टाकायचे, पिरॅमिड्स बांधायचे आणि स्वतःची डेड बॉडी तिथे ठेवायचे. आता कालांतराने ही प्रोसेस मग ती सभ्यता नष्ट पावली आणि ते पिरॅमिड्स वगैरे ॲज इट इज राहिले. यानंतर म्हणजे जेव्हा 19व्या शतकात जेव्हा खास करून एक शोध मोहीम सुरू झाली, सायन्समध्ये खूप सारे डेव्हलपमेंट्स आले, त्यावेळेस काय झालं विद्यार्थ्यांनो की इजिप्तकडे खूप लोकांचा फोकस झाला, सायंटिस्टकडे. कारण तिथे जुनी सभ्यता होती आणि त्या सभ्यतेबाबतीत शास्त्रज्ञांना एक कुतूहल होतं की तिथे जाऊन शोधकाम करावं, माहिती मिळवून घ्यावं. तर त्यांना तिथे ममीज सापडायला लागले. आता ह्या ममीज सापडतात, त्यांना कसं माहीत की ही ममी इतकी वर्ष जुनी आहे, ती ममी तितकी वर्ष जुनी आहे. ओके, म्हणजे तुम्ही एखाद्या म्युझियमला भेट द्या. इवन आपल्या इंडियामध्येही काही ठिकाणी म्युझियम्समध्ये, कोलकाताच्या म्युझियममध्ये किंवा हैदराबादच्या म्युझियममध्ये, गव्हर्नमेंटचे जे म्युझियम आहेत
या म्युझियम्समध्ये ममीज ठेवलेल्या आहेत. या ममीज आपल्याकडच्या नाहीत, इजिप्तमधून बोलवल्या गेल्या आहेत. तर तुम्ही तिथे ममीजवर वाचाल की ही ममी 3000 वर्ष जुनी आहे. आता यांना कसं माहीत की 3000 वर्ष जुनी आहे? कोणत्या बेसिसने यांनी ठरवलं? एवढ्या ॲक्युरेसीने कसं सांगितलं? तर ते सांगतात या कार्बन डेटिंगचा उपयोग करून. त्या ममीमधल्या जे काही जीवाश्म आहे, जे काही हाड असेल, ती पट्टी असेल, त्याच्यावर लावलेले काही पदार्थ असतील किंवा मांसाचा एखादी तुकडा सापडला असेल ममीचा, तर त्याला कार्बन डेटिंगने मोजता येते. रेशो काढला, अर्धा आयुकाल माहिती आहे, जुना रेशो स्टँडर्ड माहिती आहे, यांना कॅल्क्युलेट करून आपण ठरवू शकतो की हे 3000 वर्ष जुनी आहे, 3500 वर्ष जुनी आहे. तर या पद्धतीने आपण कार्बन डेटिंगचा वापर करून जुन्या काळच्या वस्तूंचं वयोमान काढू शकतो, है ना. वयोमान काढण्याची आणखी एक पद्धत आहे, म्हणजे जर जमिनीतून खोदून काढला तर जसं आपण का बरं असं म्हणतो की सर्वप्रथम समुद्री जीव निर्माण झाले, समुद्री जीव निर्माण झाले आणि त्यानंतर हळूहळू सभ्यता वाढत गेली ह्युमन, आणि पहिले एक पेशीय जीव, मग म्हणजे त्याला आपण युनिसेल्युलर, मग मल्टीसेल्युलर असे मिळत गेले. तर समुद्रातले जीव सर्वप्रथम होते. हे कसं मांडतो आपण? तर हे काय असते की जिथे हे खोदकाम करतात ना, तर हे खोदकाम करत असताना यांना जमिनीमध्ये असे लेयर्स सापडतात. तर या लेयर्समध्ये जो लेयरमध्ये सगळ्यात खाली असेल, जी लेयर सगळ्यात खाली असेल, त्याच्यामध्ये जे काही दबलेलं असेल, ती सभ्यता म्हणा किंवा ती गोष्ट सर्वप्रथम आली असेल, है ना. तर इथे आपल्याला जे समुद्री जीवाश्म आहे ते जास्त मिळालेलं आहे. म्हणून आपण काय करतो की समुद्रातील जीव अगोदर आले असं. पण याच्याने वयोमान नाही कळत. वयोमान कळवून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? काहीतरी पद्धत अवलंबावी लागेल, आणि ती पद्धत आहे कार्बन डेटिंगची. ठीक आहे विद्यार्थ्यांना, आता सांगा. हां, हे जे आहे याच्यासाठी दुसरी डेटिंग आहे. हे जे आणखी म्हणजे आपण जसं नाही काय, हे तर झालं जीवाश्मवाले नाही काय, ऑर्गॅनिक सबस्टन्स, जिवंत सबस्टन्स जे होते ज्यांच्यामध्ये कार्बन 14 आहे, त्यांना आपण या पद्धतीने काढू शकतो. पण आता बाकीचे जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे ना, हडप्पा मोहेंजोदाडो जी सभ्यता आहे, ती सभ्यता किती जुनी होती हे आपल्याला माहिती करून घेण्यासाठी चला तिथे जीवाश्म तर सापडले असतील नसतील, पण तिथे भांडे सापडले ना, मातीचे भांडे, दगडामध्ये कोरीव काम केलेलं काहीतरी, है ना, असे जे सापडले, तर तिथे आपण म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स, नॉन ऑर्गॅनिक म्हणजे इनऑर्गॅनिक सबस्टन्स जे आहे बघा, दोन प्रकारचे असतात, एक सेंद्रिय आणि एक असेंद्रिय. सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक म्हणजे काय, रिलेटेड टू लाईफ, मग ते प्लांट्स असो, ॲनिमल असो, काही असो, यांना आपण काय म्हणतो, सेंद्रिय म्हणतो, म्हणजे ऑर्गॅनिक म्हणतो, है ना. ही एक जुनी डेफिनेशन आहे. आणि इनऑर्गॅनिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये लाईफ नाही, म्हणजे जसं सॉल्ट्स घ्या, क्षार घेतले आपण, काही मेटल्स घेतले, मिनरल्स घेतले, है ना, यांना आपण इनऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणतो. तर ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये कार्बन 14, कार्बन 12 अवेलेबल आहे, पण इनऑर्गॅनिकमध्ये नाही. तर तिथे दुसरी डेटिंग वापरतात, आणि त्या डेटिंगला आपण युरेनियम डेटिंग म्हणतो. तर असे 2-3 प्रकारच्या डेटिंग्स आहेत. तर युरेनियम डेटिंग लक्षात ठेवा की हे जीवाश्मासाठी नाही आहे, इनऑर्गॅनिक सबस्टन्ससाठी. इनऑर्गॅनिक म्हणजे जसं दगड घेऊन घ्या, एखादा मातीचा तुकडाच घेऊन घ्या, एखादी धातूच सापडला, है ना, धातूचा तुकडा, काही अवजार सापडतात ना जुने, किंवा आणखी काही सापडलं, तर ते जे आहे त्याच्यावर आपण युरेनियम डेटिंगचा कन्सेप्ट वापरून तो वयोमान आपण काढू शकतो. ठीक आहे, हे अंदाजे मिळणारे वयोमान आहे. पण प्रश्न आजपर्यंत याच्यावरच आलेला आहे, युरेनियम डेटिंगवर आलेला नाही. ठीक आहे, ते असं असतं विद्यार्थी. प्लांटच्या स्टेम, हो, ते जे रिंग फॉर्मेशन होते, त्या रिंग फॉर्मेशनमध्ये तुम्ही जे असं म्हटलं ना की जे त्याचा जो बुंदा आहे, खोड आहे त्याचा, त्या खोडामध्ये जे एक्सपान्शन आहे, त्या एक्सपान्शनवरून बायोलॉजिकली आपण काढू शकतो. बिलकुल काढू शकतो, बिलकुल काढू शकतो.
विनय, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. वृक्षाचं वय काढायचं ते तुम्ही बिलकुल बघा. आपल्याला की नाही, आपण एक गोष्ट एक लक्षात घ्या की एक्झॅक्टली हा डेटिंग आहे ना खूप जुना जीवाश्म. म्हणजे आज असं समजा की आज इजिप्तमध्ये कुठं खोदकाम केलं काहीतरी सापडलं तिथे. तर इजिप्तमध्ये असं तर नाही की 400 वर्षापूर्वी की 500 वर्षापूर्वी, तिथं हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस ही डेटिंग खूप कामाची, कारण त्याच्यामध्ये याच्यामध्ये जी ॲक्युरसी मिळते ना ती खूपच, म्हणजे 90% ही ॲक्युरसी आहे आपल्याला. तर म्हणून खूप जुन्या गोष्टींचं वय काढण्यासाठी ही डेटिंग वापरली जाते. ओके, तर मग आता तुम्हाला लक्षात आलंच असेल सगळं. येस. आता बघा विद्यार्थ्यांनो, आता इथे आपलं भौतिकशास्त्र एंड होते. या ठिकाणी आपलं फिजिक्स एंड होतं. पण फिजिक्सचे काही मिसलेनियस कन्सेप्ट आहेत, है ना. हे मिसलेनियस कन्सेप्ट मला तुम्हाला सांगायचे. तर हे मिसलेनियस कन्सेप्ट म्हणजे जसं टेंडाल इफेक्ट, है ना. मग मी काही गोष्टी ज्या ह्या तुम्हाला बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट घ्या किंवा प्लाझ्मा स्टेट काय आहे, तर या गोष्टी या सांगायच्या आहेत. पण हे मी तुम्हाला तेव्हापासून सांगतोय की मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. आता मला काही विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट आली. त्यांनी म्हटलं की रसायनशास्त्राला सुरुवात करायची. तर विद्यार्थ्यांना मी एक असं ठरवलं आहे की रसायनशास्त्राच्या बाबतीत असं आहे की रसायनशास्त्रामध्ये म्हणजे केमिस्ट्रीमध्ये हा जो फिजिक्समधला जितका कन्सेप्च्युअल डिफिकल्ट पार्ट आहे ना तितकासा नाही आहे तिथे. म्हणजे काही बेसिक चॅप्टर आहेत तेही समजायला हलके फुलके आहेत. आणि जर तुमचं बेसिक नॉलेज असेल किंवा तुम्ही स्वतःहूनही वाचण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ऑलमोस्ट कळून येतं. तर मला एकच सांगायचं आहे की फिजिक्ससारखं केमिस्ट्री समजायला त्रास होत नाही. जसं भौतिकशास्त्राला त्रास होते समजायला, केमिस्ट्रीला तेवढा त्रास होतो. आणि केमिस्ट्री लवकरही संपवण्यात येते. फिजिक्सवर जेवढे न्यूमरिकल्स आपल्याला सापडतात केमिस्ट्रीमध्ये ॲज तसे न्यूमरिकल्स असतात, पण ते आपल्याला परीक्षेत विचारले जात नाही. ठीक आहे. म्हणजे तो काहीसा असा क्रीम एरिया नाही आहे की रसायनशास्त्रामध्ये खूपसं न्यूमरिकल्स विचारायचे. ही दुसरी गोष्ट झाली. त्याच्या चॅप्टर्सची संख्याही मर्यादित आहे. आणि एक जनरल केमिस्ट्री म्हणून आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत केमिस्ट्रीच्या जे वरच्या क्लासमध्ये आहेत आणि त्यांनी मधामधात एक दोन असे प्रश्न टाकले आणि ज्याच्यामुळे काय झालं विद्यार्थ्यांनो की केमिस्ट्री थोडंसं टफ लेवलवर करून टाकलं. अदरवाईज केमिस्ट्रीमध्ये काही असं विशेष विचारण्यासारखं नव्हतं. पण यांनी मोठ्या क्लासमधलं कधी 11चे काही कन्सेप्ट टाकले, तर ते टाकून ते केमिस्ट्री थोडंसं टफ केलं. अदरवाईज केमिस्ट्री इझी. तर मी असं ठरवलं आहे की आता आपण उद्यापासून केमिस्ट्री सुरू करूया, है ना, रसायनशास्त्र. प्रथम जीवशास्त्र. बघा, जीवशास्त्र तर तुम्हाला कराडे सरांनी शिकवलं आहे. जीवशास्त्र ॲक्च्युली बायोलॉजी तुमचं झालं आहे विद्यार्थ्यांना. माझ्या मते मला असं कळवण्यात आलं होतं की बायोलॉजी झालेलं आहे. तर सेकंड बॅचचे मुलांना 2-3 लेक्चर होते ते नंतर. हां, बघा, बायोलॉजी जो आहे तो तुमचा जे काही सुटला असेल किंवा काही पोर्शन राहिलेला असेल काही सेकंड बॅचच्या विद्यार्थ्यांचा, तर तो तुमचा होईल. पण असा पूर्णच्या पूर्ण बायोलॉजी राहिलेला नाही आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना बायोलॉजीचा तो दुसरा इश्यू झाला. म्हणजे आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि हायजीन. तर बायोलॉजी आणि हायजीन आहे हा विषय वेगळा झाला. माझ्याकडे जो विषय आहे तो आहे बायोलॉजी आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री. तर फिजिक्स असा थेरॉटिकली झालेला आहे, न्यूमेरिकल्सही आपण घेतलेले आहे. आता याच्यातले जे कन्सेप्च्युअल 2-4 गोष्टी आहेत ते मला तुम्हाला ते सांगायचे आहेत, पण ते मी नंतर सांगणार. आता मी उद्यापासून केमिस्ट्री सुरू करणार आहे, रसायनशास्त्र सुरू करणार आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक म्हणताय की एन्व्हायरमेंट म्हणताय? इकॉनॉमिक्स. विद्यार्थ्यांना तुम्ही ते बाकी जे तुमचा जो बायोलॉजीचा इश्यू आहे तो तुम्ही नंतर राहुल सरांशी किंवा बाकी कोणाशी बोलून तुम्ही क्लिअर करून टाका. मी माझा प्लॅनिंग सांगून देतो फिजिक्स केमिस्ट्रीचा. याच्यावरून आपला हा जो वेळ आहे
हा जो आपला टाईम आहे, या टाईममध्ये काय करायचं आपल्याला सांगायचं. ओके ते बघूया. फिजिक्समध्ये जे कन्सेप्ट बाकी आहेत ते सोडलं तर म्हणजे 97% फिजिक्स आपला झालेला आहे. एवढाही अभ्यास केला तर तुमचे 5 क्वेश्चन बिघडणार नाही. फक्त न्यूमरिकल्स थोडेसे काळजीपूर्वक करायचे है ना. आता जे मोठे इफेक्ट्स आहेत, टेंडाल इफेक्ट्स, प्लाझ्मा काय असते, हे हार्डली याला 2 क्लास लागतील, तर ते मी शेवटी संपवणारच, नो डाऊट. पण आता मी उद्यापासून रसायनशास्त्राला सुरुवात करणार आहे. तर रसायनशास्त्राचे पहिले काही क्लास तुम्ही मिस करायचे नाही आहेत. एकदम बेसिक लेवलवर ते क्लासेस राहतील. आणि ज्यांना खरंच केमिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम आहे, अणू, रेणू, मग ते काय काय थेरीज आहेत, इलेक्ट्रॉनचं काय असते, प्रोटॉनचं काय असते, हे जे सगळं आहे, हे सगळं A to Z तुम्हाला शिकवलं जाईल. आणि हे जे बेसिक केमिस्ट्री आहे, या बेसिक केमिस्ट्रीवर 1 ते 2 प्रश्न नक्कीच असतात विद्यार्थ्यांना, नक्कीच असतात. अणुवस्तुमान म्हणजे काय, किंवा समस्थानिके म्हणजे काय है ना, आयसोस्टोप, आयसोबार्स, हे क्वेश्चन्स एखाद दुसरा क्वेश्चन तर असतोच. आणि मग ते व्हेरायटीमध्ये फसून जातात. तर बेसिक क्लास तुम्ही लक्षात घ्यायचे की ते मिस नाही करायचे. तुम्हाला येत असेल तर खूपच छान, पण नसेल येत तर तुम्हाला नक्की करायचे आहेत बेसिक क्लासेस. एकदा तो आपला बेसिक बनला केमिस्ट्रीचा की त्याच्यानंतरचे चॅप्टर्सना तुम्हाला म्हणजे कोणत्या टीचर्सची पण आवश्यकता लागणार नाही. ते तुम्हीच एवढे इंटेलिजंट होऊन जाल केमिस्ट्रीमध्ये की तुम्ही स्वतःच ते वाचून काय करून टाकाल, क्लिअर करून टाकाल. कारण कन्सेप्च्युअली खूप जास्ती टफनेस याच्यात आहे. तर उद्यापासून प्लॅनिंग आहे आपलं केमिस्ट्री सुरू करायचं, रसायनशास्त्र. जे विद्यार्थी आज अब्सेंट असतील आणि तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर त्यांच्यापर्यंत मॅसेज टाकून द्या की उद्या केमिस्ट्री सुरू होत आहे. आणि केमिस्ट्री आपण हळूहळू व्यवस्थित शिकू विद्यार्थ्यांना. आणि तुम्हाला जर फिजिक्समध्ये आणखी काही आठवत असेल की सरांनी आम्हाला हे सांगावं ते सांगावं, तर तुम्ही मला मॅसेज करा किंवा राहुल सरापर्यंत तरी तो टॉपिक पोचवा. मी नक्कीच तो टॉपिक घेईल तुम्हाला. पण विद्यार्थ्यांना रिलेटेड टू MPSC सिलेबस असला पाहिजे. ओके, तसं फिजिक्स पाहिलं तर हा नॉन एंडिंग आहे. आता जसा क्वांटम फिजिक्स आहे, एक असतो ना, एक मोठा एरिया आहे क्वांटम फिजिक्सचा, तर तो आपल्या सिलेबसमधला भाग नाही आहे म्हणून आपण त्याच्यावर बोलणार नाही. पण जे बाकीचं आहे की जे एक्झाममध्ये असतं, एक्झाममध्ये काहीतरी विशेष लेवलने ते विचारलं जातं, त्या सिलेबसच्या अंतर्गत येतं, किंवा माझ्या शिकवण्यात, माझ्या बोलण्यात आलेलं नसेल, असं जर तुम्हाला काही आठवत असेल तर नक्की तुम्ही मला इकडे विचारू शकता किंवा राहुल सरांकडे रिप्लाय करू शकता, ग्रुपवर टाकू शकता. ते गोष्ट माझ्यापर्यंत पोचवा, मी ते तुम्हाला नक्की करून देईन. ओके. पण आता उद्यापासनं केमिस्ट्री फिजिक्स रेडी झाल्यानंतर जे उरलेले कन्सेप्ट्स आहेत मोठ्या लेवलचे, ते लास्टमध्ये घेऊन घेऊ आपण आणि मग पूर्ण फिजिक्स केमिस्ट्री कंप्लीट झाला असा डिक्लेअर करू. तर माझा प्लॅन तुम्हाला समजला असेल. बिलकुल माझा नंबर तुम्ही राहुल सरांकडनं घेऊ शकता, काही इश्यू नाही आहे. तुम्हाला ग्रुपवर टाकून देतील, तुमच्या ग्रुपवर माझा नंबर. तुम्हाला कधीही काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारू शकता, ठीक आहे ना. तर आय होप यू अंडरस्टूड वॉट एव्हर आय वॉन्ट टू से. आणखी काही तुम्हाला विचारायचं असेल तर सांगा, अदरवाईज आपण क्लास थांबवू आजचा. येस, काही नाही समजलं तर यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहायचे. तिथेही पुन्हा नाही समजलं तर पुन्हा मला विचारायचं, पण कन्सेप्ट क्लिअर करायचे विद्यार्थी. आणि आता तुम्हाला फिजिक्स शिकवून झालेलं आहे. ते एक लास्ट गोष्ट, एक तर तुम्ही 8वी 9वी 10वीचे विज्ञान विषयाचे स्टेट बोर्डचे मराठीचे पुस्तकं वाचा. भरपूर चांगली माहिती आहे तिथे. ओके. CBSE इंग्लिश मिडियममध्ये वाचू शकत असाल तर खूपच उत्तम, पण नाही जमत तर जाऊ द्या, मराठी मीडियमच्या आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकं वाचा. आणि जर तेही वाचून झालं असेल आणि तुम्हाला आणखी वाचायची इच्छा असेल तर आता रेफरन्स बुक वाचा. मार्केटमध्ये वेगवेगळ्या अकॅडमीजच्या पब्लिकेशनच्या पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहेत कोणत्या पुस्तकं वाचायच्या, तर त्या पुस्तका घ्यायच्या आणि ते रेफरन्स लेवलवर वाचायचे. काही वन लाईनर माहिती तुम्हाला त्यामध्ये मिळेल. वन लाईनर माहिती देणं मी जनरली टाळतो, कारण की ते विद्यार्थ्यांना कळून येते म्हणून आपण त्याच्यावर जास्ती फोकस नाही करत. कन्सेप्टवर तुम्ही फोकस करा. कन्सेप्ट मी सांगितलेले आहे, तुम्ही आता त्यावर चर्निंग इफेक्ट ठेवा, म्हणजे काय सुरू ठेवा, मंथन सुरू ठेवा त्याच्यावर. आणि त्याच्यामध्ये काही डिफिकल्टी आली तर मी पुन्हा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तर आहेच आहे,
मला पर्सनली राहुल सरांना किंवा नंबर तुम्हाला आता मिळेलच, तर त्याच्यावर मला व्हॉट्सअपवर पण करू शकतो. ओके विद्यार्थ्यांनो, तर येस येस येस, थँक्यू व्हेरी मच मोस्मी, थँक्यू 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 बेटा विनय, थँक्यू व्हेरी मच. आणखी तुम्हाला काही असेल तर विचारत चला मला. तर मग आपण थांबूया इथे. उद्यापासून वी विल स्टार्ट केमिस्ट्री. तर एकदम बेसिक लेवलपासून सुरू करूया. ओके ओके ओके, एक मिनिट. हां बिलकुल, ते भस्के सरांची पुस्तक जी आहे ती सगळ्यात छान कंपाईल केलेली पुस्तक. भस्के सरांची पुस्तक खूप छान कंपाईल केलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन मिळते, खूप छान आहे. पण जर तुम्ही त्याच्यासोबत स्टेट बोर्डच्या पुस्तकं वाचू शकले तर खूपच उत्तम कॉम्बिनेशन आहे. म्हणजे फिजिक्सचा क्लास, सेकंड क्लासनंतर बघा की स्टेट बोर्डच्या बुक्स आणि ते रेफरन्स बुक, अशा तीन गोष्टींचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट लेवलवर तुम्हाला वेल बनेल. आणि मग जे 5 मार्क आहेत फिजिक्सचे तर ते जाणारच नाही, ते जाणार नाही. फक्त धोक्याचा तिथे न्यूमरिकल्सच आहे. न्यूमरिकल्स कधी गडबड करू शकतो. इट्स ओके, ते आपल्यासोबत गडबड करेल तर प्रत्येकासोबत करणारच आहे, तर नॉट टू वरी. सो स्टुडंट, वी विल बिगिन टुमॉरो. थँक्यू व्हेरी मच. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीतर्फे सर्वांचा धन्यवाद. आणि तुम्ही फार छानपैकी साथ देताय यांच्या वर्गाला, त्यामुळे मलाही तुम्हाला धन्यवाद द्यावंसं वाटते. थँक्यू व्हेरी मच. टुमॉरो वी विल बिगिन केमिस्ट्री. बी देअर अँड वी विल प्रोग्रेस slowly in the chemistry itself. Okay, thank you very much my dear students. Thank you, have a nice day, enjoy your studies. Bye bye.